तेच घेतात जे संकटांवर मात करतात. पाहायला विसरू नका उत्तुंग भरारी SMS प्लस या चॅनलवर. नमस्कार. उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, माणसं कशी घडतात आयुष्यामध्ये, कशी पुढे जातात आणि झिरो टू हिरो माणसं कशी घडतात ह्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. आज वैद्यकीय क्षेत्रातील असे एक डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत की जे इंटरनॅशनल स्पीकर आहेत. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय आणि एकूण जगामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. अनेक त्यांचे विद्यार्थी आहेत आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून ते याचं महत्त्व हे सर्वांना सांगत असतात. कॅन्सरसारखा दुर्धर आजारसुद्धा आणि याच्यावरती अनेक उपचारसुद्धा ते मुंबई या ठिकाणी ते सध्या करत आहेत. अनेक महाराष्ट्रभर त्यांच्या ब्रँचेस आहेत आणि अजिंक्य फाउंडेशन कुपवाड यामध्ये अनेक अपंग विद्यार्थ्यांना ते बरे करण्याचं काम करत आहेत. मग ते शारीरिक असो, मानसिक दृष्टिकोनातून असो, होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना बरं केलेलं आहे. अनेक जुनाट आजारसुद्धा या माध्यमातून त्यांनी बरे केलेले आहे. तर अशा पद्धतीचे एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर PS भोसले हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत आणि कशा पद्धतीनं होमिओपॅथीचं महत्त्व आहे हे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आपणापुढे मांडत आहोत. आशा होमिओपॅथिक क्लिनिक मिरजचे डॉक्टर BS भोसले. डॉक्टर, तर आयुष्यमान भारतासाठी आणि होमिओपॅथी सर्वांसाठी हा जो सध्याचा तुमचा उपक्रम आहे आणि सोशल मीडियावरती हा खूप गाजतो आहे, अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, तर नेमका हा उपक्रम राबवण्याचा तुमचा हेतू काय? हेतू असा हे नाही, हेतू खूप मोठा आहे. म्हणजे मला असं वाटतं की होमिओपॅथी हे भारतामध्ये अगदी खेडोपाडी, गावागावात, शहरात पोचावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचं कारण अगदी सिंपल आहे. होमिओपॅथी शास्त्र आता खूप प्रगतीने पुढे येत आहे, खूप स्ट्रॉंगली पुढे येत आहे. आज रोजी 20 वर्षा पाठीमागे आपण पाहिलं तर होमिओपॅथी लोकांना सांगायला लागत होती होमिओपॅथी काय आहे, पण आज तसं नाही आहे. आज पेशंट डायग्नोसिस झाल्यानंतर होमिओपॅथीला प्राधान्य द्यायला चाललंय आणि कुठे ना कुठे होमिओपॅथी चांगल्या पद्धतीने त्याचा प्रचार आणि प्रसार होत आहे. ही एक जमेची बाजू आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आयुष्यमान भारतासाठी होमिओपॅथी सर्वांसाठी ही जी काय आम्ही टॅगलाईनवर आता काम करतो, या पाठीमागचा उद्देश असा की आयुष्यमान म्हणजे दीर्घ आयुष्य लाभावं सगळ्यांना. ते फक्त शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांचं आयुष्य उदंड होऊ आणि सगळ्यांचा आविष्कार एकत्र झाला पाहिजे. आणि त्यासाठी होमिओपॅथी औषधोपचार ही फक्त शरीराची व्याधी न कमी करता मनाची व्याधी कमी करते, बुद्धीची व्याधी कमी करते आणि ओव्हरऑल एक म्हणतात ना एक एनर्जी बिल्डअप चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती जर चांगल्या पद्धतीने जर लोकांनी घेतली, डेफिनेटली मला असं वाटतं की आपला भारत हा खूप निरोगी आणि छान राहील. नक्कीच डॉक्टर. असंही आत्ताच डॉक्टर होमिओपॅथीच्या माध्यमातून आपल्याला म्हणता येईल की ज्यावेळी छोटे मोठे आजार होतात म्हणजे अगदी छोटे, त्यावेळी लोक सहसा इकडे बोलत नाहीत, पण ज्यावेळी जुनाट आजार होतात जो कुठेही बरा होत नाही, तीच संख्या तुमच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे. तर याच्याबद्दल काय सांगा? तर थोडं कसं झालं ना, पूर्वीपासून ते एक म्हणतात ना एक बिलीफ सिस्टीम आहे लोकांची की औषध खाल्ल्या गुण आला पाहिजे. पण मला असं वाटतं गेल्या 15-20 वर्षामध्ये ही बिलीफ सिस्टीम लोकांची कमी होत चालली आहे. लोक एज्युकेट होत चालले, त्यांना लोकांना कळत चाललंय की औषधांचे साईड इफेक्ट्स, औषधांचं दीर्घकाळ औषध घ्यायला लागतात, हे सगळ्या लोकांना कळत चालले आहे. त्यामुळे होमिओपॅथीकडे आता लोक चांगल्या पद्धतीने वळत चालले. पूर्वी कसं होतं ना, पूर्वी औषधं खायचे इतर शास्त्राचे म्हणजे ॲलोपॅथिक औषधं खायचे आणि मग लोक होमिओपॅथीकडे यायचे. त्यावेळेला लोकांना बरं व्हायला वेळही लागायचा. पण आता तसं दिसत नाही. आता बऱ्याच वेळेला मला तर असं वाटतं की माझ्या 15-20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये लोक डायरेक्टली होमिओपॅथीकडे येत आहेत. मग अगदी डायरेक्ट येत आहेत. मग अगदी कॅन्सर डायग्नोसिस करतात आणि मग आमचा सल्ला घ्यायला येतात. पूर्वी असं होत नव्हतं. पूर्वी अगदी कॅन्सरचे औषध खाऊन लोक यायचे. किंवा डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, दमा असेल, मूतखडा असेल, कोणताही आजार असेल तर डायरेक्टली लोक आता येत चाललेले आहेत. होमिओपॅथी दिवस बदललेत. बरोबर डॉक्टर. आता गेल्या 19 वर्षांची तुमची प्रॅक्टिस आहे, तर या 19 वर्षाच्या कालावधीमध्ये असे किती प्रकारचे जुनाट आजार किंवा जुनाट व्याधी म्हणून आपण या किती प्रकारच्या आपण बऱ्या केलेल्या आहेत किंवा होमिओपॅथी कुठल्या जुनाट आजारांविषयी जास्त प्रभावी आहे? आता मी नेहमी बोलतोच
की होमिओपॅथी कुठल्या आजारांच्यावर काम करत नाही. होमिओपॅथी व्यक्ती बरी करते. आणि व्यक्ती बरी झाली की त्याची प्रकृती बरी होते. Correct. आणि प्रकृती बरी झाली की त्याची विकृती बरी होते. अच्छा. विकृती म्हणजे आजार. बरोबर. करेक्ट. त्या आजाराच्या पाठीमागच्या प्रोसेसला बरं करणं म्हणजे होमिओपॅथी. बरं. आणि मला असं वाटतं की कोणताही आजार असो, म्हणजे ह्या पूर्ण निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट प्रोसेसशिवाय होत नाही. नक्कीच. बरोबर. नक्की. म्हणजे आता आपण शूटिंग करत आहोत, आता आपण बोलत आहोत, कॅमेरामन आहे, तुम्ही आहात, कॅमेरा आहे, ही पण एक प्रोसेस आहे. आणि प्रोसेस नंतर जे काही आपण टेलिकास्ट करणार ते एंड रिझल्ट आहे. करेक्ट. पण ते एंड रिझल्ट बघून नाही चालणार आपल्याला. या प्रोसेसला पण सगळं बघितलं पाहिजे ना, त्याच्या पाठीमागे कष्ट आहे. तसं कोणताही आजार होण्याच्या पाठीमागे ती प्रोसेस असते. अच्छा. आणि जोपर्यंत त्या प्रोसेसला तुम्ही ट्रीट करत नाही तोपर्यंत तो आजार मुळातून निघत नाही. हा ही एक गोष्ट तुम्हाला 100% म्हणजे 100% लोकांना कळली पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, आता गेल्या 100 वर्षाच्या पूर्वी जर आपण म्हटलं तर जो एक जुना रोग होता, की एक मोठी साथ महामारी त्या माध्यमातून आलेली होती, म्हणजे प्लेग. आता प्लेगच्या माध्यमातून ती लोक काही जिवंत नाही आहेत. आपण मात्र युवा पिढी आहोत किंवा म्हातारी माणसं जी आहेत, लहान मुलं, हा पहिलाच महामारीचा रोग जो अनुभवतोय तो म्हणजे सध्याचा कोरोना. कोरोनामुळे लोक खूप हैराण झालेली आहेत. तर नेमकी होमिओपॅथी आणि कोरोना याचं आता कॉम्बिनेशन काय, किंवा याचा ताळमेळ आपल्याला कसा घालता येईल? आता बघा सर, काय झालं, ह्या करोनामुळे आपण बरेच लोक थांबलो. बरोबर. बरेच लोक थांबलो, आपल्या घरात बसलो, आपण लॉकडाऊनमध्ये अडकलो. बरीच मंडळी ह्या करोनाच्या पाठीमागे औषध काढत आहेत. मग आयुर्वेदिक डॉक्टर्स असतील, होमिओपॅथिक असतील किंवा ॲलोपॅथिक असतील किंवा सायंटिस्ट पण असतील. बरेच लोक ह्याच्या पाठीमागं चांगल्या पद्धतीने औषधाचा प्रयत्न राबत आहेत. आणि आपण जसं म्हटलं तसं की आपण गेले 100 वर्षात हे कुठे असं पाहिलं नाही की 2-2 आणि 3-3 महिने लोक घरात लॉकडाऊन झालेले आहेत. पण हा अनुभव आपल्याला आलेला आहे. आणि मला असं वाटतं की जी कोण आता लोक आहेत आपल्या भारतामध्ये, भारताच्या बाहेर सुद्धा, त्यांना हा पहिला अनुभव असणार आहे. नक्कीच. पण मला असं वाटतं की आपलं होमिओपॅथी शास्त्र जे आहे एक प्रगतशील सायन्स आहे. आणि हा पृथ्वी तलावाचा एकदम रिसेंट सायन्स आहे. डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन, जे आमच्या शास्त्राचे जनक, याने शास्त्राचा शोध लावला. आज जवळजवळ मला वाटते 250 वर्षापूर्वी याचा शोध लागला. आणि त्यावेळेला जी काही औषधं तयार केलेली आहेत, ती औषधं तयार केली म्हणजे असे उंदरावर, मांजरावर औषध तयार केले नाही, त्याच्यावर प्रयोग नाही केला. त्या औषधाचा प्रयोग माणसांच्यावर झालेला आहे, हेल्दी माणसांच्यावर झालेला आहे. आणि त्यातून जे सिम्पटम्स आलेले आहेत त्या सिम्पटमचा अभ्यास करून आम्ही औषधोपचार करतो. मला असं वाटतंय की करोना असो किंवा करोनाच्या पाठीमागचे कुठले व्हायरस असो किंवा येणारे फ्युचरमध्ये काही व्हायरस असतील, म्हणजे करोना तर आता आला, बरोबर, असे व्हायरसेस बरेच येऊन गेलेले आहेत. मग हा व्हायरस फक्त आपलं नाव बदलत चाललाय. बरोबर. म्हणजे कदाचित हा करोना आणि थोडे दिवस राहील, थोडे महिने, थोडे वर्ष राहील. अच्छा. करोना पण निघून जाईल. म्हणजे ह्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर स्वाईन फ्लू आला, डेंग्यू आला, मलेरिया आला, असे बरेच आजार येऊन गेले. बरोबर. आले, त्यांचा काळ त्यांनी गाजवला. त्याचा हळूहळू काळ त्यांनी गाजवत, त्यांनी डिक्लाईन पण झाले. आणि आता ते आजार थोडे कमी दिसतात आपल्याला. पण आता ह्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपण स्ट्रॉंगली ह्या करोनाच्या विषयात अडकले सगळे. म्हणजे करोना डोक्यात सगळ्यांच्या डोक्यात असं बसलेलं आहे. बरोबर. हा करोनाही निघून जाईल. पण करोना निघून जात असताना जी काही मानसिक अवस्था लोकांची होत आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. म्हणजे ह्या करोनामुळे काही लोक, म्हणजे काही म्हणण्यापेक्षा मॅक्सिमम लोक घाबरून गेले की आपण मरेन की काय, आपल्याला काय होईल की काय, किंवा ह्या करोनामुळे आपली आर्थिक परिस्थिती कशी असेल किंवा येणारं फ्युचर कसं असेल, असे बरेच काही गोष्टी. पहिला प्रश्न म्हणजे आपण राहतो की नाही, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात आहेत आणि ते कदाचित राहतील सुद्धा. पण कोरोना सारखा व्हायरस अजून येऊ शकतो. त्यासाठी आपली तयारी चालू आहे का? त्यासाठी आपण काय तयारी करत आहोत का? ते मराठीत एक म्हण चालते बघा की तहान लागली की विहीर खोदायची. बरोबर. की आपल्याला सगळ्यांना तीच सवय आहे. म्हणजे अगदी आता करोना आल्यानंतर प्रत्येक जण पाठीमागे लागला. बरोबर. करोनाचं औषध प्रत्येक जण करत राहिला. पण लिटरली आपण त्या करोना आपल्याकडे येऊ नये किंवा करोना आपल्याला होऊ नये यासाठी आपण काय करत आहोत, हा माझा एक मोठा प्रश्न आहे. नक्की महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण खरोखर विहीर खोदायला लागलोय का? आणि समजा आता एवढा मोठा अनुभव आपल्याला आलेला आहे की गेले 2-3 महिन्यामध्ये आपण घरात आहोत, बऱ्याच परिस्थिती आलेल्या आपल्यावर बऱ्याच घटना घडल्या. म्हणजे आपण आपल्या जवळच्या लोकांना भेटू शकत नाही. नक्कीच. आपण आपली आर्थिक परिस्थिती कळत न कळत, गरीब असो, श्रीमंत असो किंवा मध्यमवर्गीय असो, आर्थिक परिस्थिती पण ढासळलेली आहे. कामं कित्येक लोकांची गेलेली आहेत. पण ह्या गोष्टीवर म्हणजे आरोग्यच नाही ते, म्हणजे आरोग्यावर खरोखर आपण काय काम करत आहोत का, हा प्रश्न मला प्रत्येक प्रेक्षकांना विचारायचा आहे. खरोखर तुम्ही तुमच्या आरोग्यावर काय काम करत आहात का? बरोबर.
म्हणजे आपण काय करतो, आजारी पडल्यावर डॉक्टरच्याकडे जातो, पण ते आजारी पडू नये यासाठी काय आपला प्रयोग चालू आहे का, याच्यासाठी आपण याच्यासाठी काय करायला काय प्रयत्न चालू आहे का, आणि तो प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. पाहिजे? खूप छान डॉक्टर. तर आता आपण बरोबर अगदी प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नासंबंधी आपण चर्चा करतोय आणि बरोबर आपण तिथे आलेलो आहोत डॉक्टर. तर त्याच्यासाठी म्हटलं तर होमिओपॅथी आणि माणसाचं आरोग्य याच्याबद्दल आपण काय करू, म्हणजे प्रतिकारशक्ती त्याची कशी वाढली पाहिजे. प्रतिकारशक्ती नुसती शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा जे त्याचं जे ढासळलेलं आहे ते सुद्धा त्याचं ते स्ट्रॉंग बनला पाहिजे तो. कारण हा माणूस आता तो अगदी नातेवाईकांपासून पण दूर गेलेला आहे, जवळच्या लोकांपासून पण दूर गेलेला आहे, कोण कुणाला घरात घेण्या झालेला आहे आणि कोण कुणाशी संभाषण करायला तयार नाही की जणू हा रोग माझ्या घरात येईल का. तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण कसं जोपासलं पाहिजे. आता पहा सर, फक्त होमिओपॅथी नाही, ही सगळ्यांची जबाबदारी आहे आपली. बरोबर. म्हणजे आपण जर आपली तयारी करायची असेल तर तयारी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे. सुरुवात आपण घरातून करू. आपण घरात काय खात आहोत, काय पित आहोत. एक, आपण रेग्युलर डेली बेसिसला आपल्या शरीराला किती वेळ देत आहे, आपल्या मनाला किती वेळ देत आहे, बुद्धीला किती वेळ देत आहे, आणि आपली एनर्जी बिल्डअप करण्यासाठी किती वेळ देत आहे. आता तुम्ही जर मला विचारा की यासाठी काय केलं पाहिजे, तर शारीरिकदृष्ट्या तुम्ही फिजिकल एक्सरसाइज केला पाहिजे. नक्कीच. मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडं चांगले मोटिवेशनल स्पीकर, मोटिवेशनल पुस्तकं आपल्या भारतात बरेच आहेत, ते वाचलं पाहिजे, जेणेकरून तुमची थॉट प्रोसेस चांगली होईल आणि आध्यात्मिक लेवलला म्हणजे स्पिरिच्युअल लेवलला तुम्ही मिळेल. तर ह्या तुम्ही गोष्टी प्रामुख्याने जर करत असाल तर एक तुमचा प्लॅटफॉर्म तयार होतो. म्हणजे आज रोजी चालले बघा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही मीडियामधून बघत असाल की तुम्ही हे खावा म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, तुम्ही ते खावा म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, किंवा तुम्ही हे औषध खावा म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल. मला असं वाटतं की म्हणजे सिंपल गोष्ट आहे, तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येत नाही. नक्कीच. तूप कंटिन्यू खायला लागते. बरोबर. तूप खात राहिलो ते रूप यायला लागतं. ही सिंपल मन आहे. तसंच हे जे काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत, ज्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, ते तुम्ही प्रामुख्याने त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि तुम्ही प्रामुख्याने जर त्याच्यावर काम करत असाल तर डेफिनेटली तुमची इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती वाढेल. दुसरा प्रश्न तुमचा असा होता की रोगप्रतिकारशक्ती मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कशी वाढतात. त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचन केलं पाहिजे, चांगल्या लोकांच्यात राहिलं पाहिजे. बरोबर. ते म्हणतात ना, तुम्ही ॲव्हरेजली 5 लोकांच्या ज्या लोकांच्यात राहत असाल तसे तुम्ही बनत असता. करेक्ट. कायम पॉझिटिव्ह थिंकिंग राहिलं पाहिजे तुमचं. पॉझिटिव्ह थिंकिंग राहिलं पाहिजे. त्या ॲव्हरेज तुम्ही 5 लोकात कोणत्या राहता त्यावर डिटरमाइंड होतं की तुम्ही कशा असता. आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमचे सिलेक्ट करा लोक, की कुठल्या लोकांशी तुमचा संवाद असावा, कुठल्या लोकांशी तुम्ही चर्चा करता, कुठल्या लोकांशी तुम्ही बोलत आहात, त्यातून तुमची एक मेंटॅलिटी बनत असते. नक्की. ती मेंटॅलिटी सुद्धा एक फाउंडेशन आहे. आणि डेफिनेटली आपला भारत देश हा आध्यात्मिक देश आहे, स्पिरिच्युअल देश आहे. ह्या देशामध्ये बरेच ठिकाणी स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहेत. त्यातलं तुम्ही स्वतःला कसं तुम्ही इम्प्लिमेंट करता ते स्पिरिच्युअलिटी, ते पण इम्पॉर्टंट आहे. त्यात तुमचं फाउंडेशन होईल. दिस इज वन. आणि सेकंड तुमचा क्वेश्चन होता की होमिओपॅथी ह्याला काय करते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि स्पिरिच्युअल दृष्ट्या, या सगळ्या गोष्टीला स्ट्रॉंग करणारी पॅथी म्हणजे होमिओपॅथी. ते सुद्धा कोण केलं पाहिजे की होमिओपॅथी, क्लासिकल होमिओपॅथी डॉक्टर जो आहे, जो शास्त्राच्या सिद्धांताला मानणारा डॉक्टर आहे, त्या डॉक्टरच्याकडे जाऊन जर तुम्ही प्रॉपर औषध घेतला तर डेफिनेटली तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली होऊ शकते. नक्कीच. म्हणजे फक्त आणि फक्त खाऊन रोगप्रतिकारशक्ती चांगली होत नाही. आचाराने, विचाराने, तुमच्या सवयीने, तुमच्या जी लोक आहेत त्याच्यानंतर तुमची रोगप्रतिकारशक्ती स्ट्रॉंग होऊ शकते. बरोबर. दुसरी गोष्ट अशी होती की रोगप्रतिकारशक्ती इतकी सोपी नाही आहे. म्हणजे मला एक एक्झाम्पल द्यावंसं वाटतं की आपल्याला समजा एक बायसेप, ह्याला बायसेप म्हणतो आपण, हा मसल जर तयार करायचा असेल जिममध्ये जाऊन, ह्याला पण पर्टिक्युलर वेळ द्यायला लागतो. असं नाही की मला आज बायसेप तयार करायचं, 3 दिवसात मी बायसेप तयार केलो, होऊ शकत नाही. तसं हे रोगप्रतिकारशक्तीचं आहे. रोगप्रतिकारशक्तीसाठी तुम्हाला आजपासून काम करावं लागेल. म्हणजे हा व्हायरस आज करोना नावाने आहे, कदाचित येणाऱ्या वर्षामध्ये त्याचं नाव बदलेलो तर व्हायरस येणारच. जर हा व्हायरस कसा आहे, हा व्हायरस आज आपल्याला डॉमिनेट करायला आहे. बरोबर. का डॉमिनेट करायला? कारण आपण वीक आहोत. आपला विकनेस ज्या वेळेला कमी होईल आणि आपण स्ट्रॉंग होईल, त्याला व्हायरस वीक होणार. पण व्हायरस वीक होण्यासाठी काय केलं पाहिजे? व्हायरसला कळलं पाहिजे बाबा इथं माझं काही चालणार नाही, इथं सगळी स्ट्रॉंग लोक आहेत, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सगळी स्ट्रॉंग आहेत, इथं माझं काही चालणार नाही. त्या व्हायरसला वाटलं पाहिजे असं. त्या वेळेला आपण म्हणू की आपला भारत, आपला देश हा स्ट्रॉंग होत चालला आहे. खूप छान डॉक्टर. नक्कीच. म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल की आज कोरोना नावाचा फक्त एक विषाणू आलेला आहे, पण पूर्वी सुद्धा असे अनेक विषाणू होते आणि त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती ही स्ट्रॉंग असायला पाहिजे होती. आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुद्धा म्हणजे होमिओपॅथीच्या माध्यमातून तुमचं हे
मग आपले लहान मुलं असतील, काही युवक असतील, त्या माध्यमातून तुमचं म्हणजे जे काही व्याख्यानाच्या माध्यमातून असेल किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुमचं काम हे सुरू आहे. तर हे नक्कीच त्या माध्यमातून म्हणजे पूर्वीपासूनच तुमची तयारी ही आहे. तर काय सांगाल? मी सर आता होमिओपॅथी क्षेत्रात येऊन मला जवळजवळ 18 ते 19 वर्ष झाले. बरोबर. कॉलेज लाईफ माझं 5.5 वर्षाचं, त्यानंतर MD झाली. पण मला असं वाटलं की होमिओपॅथी शास्त्रामध्ये अशी औषधं आहेत, हे महासागर आहे होमिओपॅथी म्हणजे. बरोबर. होमिओपॅथी म्हणजे महासागर आहे. जितकं तुम्ही त्या डेप्थमध्ये जाल तितकं तुम्हाला मोती मिळत जातील. बरोबर. आणि मोती मिळण्यासाठी तुम्हाला पोहता आलं पाहिजे चांगल्या प्रकारे. आणि जर तुम्ही चांगलं पोहत असाल आणि चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास असेल, डेफिनेटली तुम्हाला ते रिझल्ट त्याचे रिझल्ट मिळतील चांगल्या नक्की. आता पद्धतीने. म्हणजे तेच मला म्हणायचं होतं की डॉक्टर, आता तुमचं लहान मुलांसाठी वगैरे शैक्षणिक काम तुम्ही गतिमंद असतील, मतिमंद मुलांसाठी तुम्ही करत आहात. त्यांच्या आरोग्य संवर्धनाची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे की आणि अनेक मुलांना तुम्ही बरं केलेलं आहे किंवा त्यांचा लाईफ टाईम म्हणून किंवा वर्षभर त्यांचा जो काही उपचार पद्धती आहे ते तुम्ही करत आहात आणि अनेक रिझल्ट सुद्धा चांगले आलेले आहेत. तर त्या माध्यमातून त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपण काय? सेम हेच पद्धत वापरतो आम्ही. होमिओपॅथी कॉन्स्टिट्युशनल औषधं. अच्छा. म्हणजे होमिओपॅथीमध्ये कोणतं स्पेसिफिक औषध नाही आहे कुठल्या आजाराला. तुम्ही म्हणाल की डायबिटीससाठी औषध द्या, तर होमिओपॅथीमध्ये नाही आहे त्याला. तुम्ही म्हणाल की करोनासाठी औषध द्या, होमिओपॅथीमध्ये करोनासाठी औषध नाही. करोनाच्या प्रोसेसच्या पाठीमागं त्या करोना हा बाहेर आहे, पण करोना ज्यावेळेला त्या व्यक्तीला होतो त्या व्यक्तीची जी प्रतिक्रिया होते त्या करोना विरोधात, त्या प्रतिक्रियेला होमिओपॅथीत औषध आहे. बरं. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराला औषध नाही, आजाराच्या पाठीमागच्या प्रोसेसला औषध आहे. आणि ती प्रोसेस एकदा बरी झाली तर तो आजार ऑटोमॅटिकली. व्हेरी सिम्पल. डॉक्टर, खूपच छान. नक्कीच होमिओपॅथीची अगदी इत्थंभूत माहिती ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आहे. त्याचं महत्त्व सुद्धा लोकांना माहिती आहे आणि नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण ते करत आहात. आता डॉक्टर, कोरोनाचा विषय जर आपण महत्त्वाचा म्हणला की अख्खं पूर्ण नुसता देशच नव्हे तर अख्खं जग कोरोनाशी लढत आहे. लोकांच्या मनामध्ये अनेक भीती आहेत आणि रोज असं आता वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून आपण बघतो की यावरती या देशानं औषध काढलं, त्यावरती त्या देशानं औषध काढलं, यावेळेला ही लस निर्माण होईल आणि नंतर हे सगळं अगदी व्यवस्थित होईल, रुटीन जगाचं लागेल असं आपण म्हणतो किंवा ऐकतो. तर या माध्यमातून नेमकं याच्यावरती रिसर्च कसं सुरू आहे किंवा आपल्या माध्यमातून तुम्ही काय सांगा? आता बघा सर, सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला गोष्ट सांगतो. आपण गेले 2-3 महिने या करोनाच्या विषयावर विळख्यातच कंटिन्यू, म्हणजे मला वाटतंय घरी गेले की कोरोना, बाहेर गेले की कोरोना, 100%. बोलण्यात आला की कोरोना, सगळीकडे कोरोना आणि कोरोना आहे. बरोबर आहे. मग बरेच लोक इथे कन्फ्यूज आहेत. म्हणजे भले भले डॉक्टर कन्फ्यूज आहेत, सायंटिस्ट कन्फ्यूज आहेत, जनरल पब्लिकेचा तर प्रश्नच नाही. सगळेजण कन्फ्युजन आणि गोंधळात आहेत. कोण आज सांगते हे खावा तर ते लोक ते खायलात, कोण सांगतं की हा रिसर्च आलाय तर म्हणतात रिसर्च आलाय. तर ह्या बऱ्याच गोष्टी चालू आहेत. मला ह्यातून असं वाटतंय रिसर्च काही असो, कोणी काही बोलू, मीडियामधून प्रत्येक चॅनलमधून वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आपलं मत मांडलं. पण ते मत मांडत असताना जनरल पब्लिकवर त्याचा इम्पॅक्ट पडत चाललाय. तुम्ही म्हणता की वाऱ्यातून व्हायरस येतो, कोण म्हणतो की AC मधून व्हायरस येतो, कोण म्हणतो उन्हाळ्यात व्हायरस आहे, कोण म्हणतो पावसाळ्यात व्हायरस जाईल का. असे बरेच प्रश्न बऱ्याच लोकांच्या म्हणजे 100% आहेत. तुमच्या आमच्या मनात आहेत नक्कीच. पण याचं उत्तर काय, कुणाचं ऐकायचं? बरोबर आहे की नाही? कुणाचं ऐकायचं यामध्ये? ह्याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं? बरोबर. औषधांचं साठी पण तसंच आहे. मला असं वाटतं तुम्ही स्ट्रॉंग व्हा. तुम्ही त्या व्हायरसला घाबरून जाऊ नका. बरोबर. सगळ्यात इम्पॉर्टंट औषधोपचार जर करायचाच असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीचा, तर तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये जो कोण होमिओपॅथी क्लासिकल डॉक्टर असेल त्याच्याकडे जाऊन तुमची हिस्ट्री द्या. बरोबर. हिस्ट्री देण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे. निमित्त काय असू शकतं? तुमचा कुठलाही आजार असो ते निमित्त आहे. म्हणजे सर्दी असेल, खोकला असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, हार्टचा प्रॉब्लेम असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल, ते निमित्त घेऊन तुमच्या डॉक्टरांच्याकडे जावा. ते निमित्तावर डॉक्टर तुमची हिस्ट्री पूर्ण घेईल. हिस्ट्री पूर्ण केली म्हणजे पूर्ण तुमची व्यक्तिरेखेचा अभ्यास करेल आणि त्या व्यक्तिरेखेला औषध देईल. 100%. आणि त्या व्यक्तिरेखेला एकदा औषध मिळालं असेल तुम्ही हळूहळू स्ट्रॉंग होत जाल सगळ्या दृष्टिकोनातून. म्हणजे मानसिक शारीरिक दोन्ही. मानसिक शारीरिक तुम्ही स्ट्रॉंग झाला की डेफिनेटली तो व्हायरस तुमच्यापर्यंत येणार नाही आणि आला तरी सुद्धा तो तुम्हाला त्रासदायक नसणार आहे. हे अगदी मला 100% वाटतंय. त्यामुळे कुठल्याही प्रेक्षकांनी, रुग्णांनी किंवा कुठल्याही व्यक्तीने घाबरून जाऊ नये. कारण होतं काय माहिती आहे का, एक तर ऑलरेडी ह्या करोनाने एवढं सगळ्यांना घाबरून टाकले आणि परत त्याच्यावर काय होणार, कसं होणार, हे परत जर भीतीचं निर्माण झालं प्लॅटफॉर्म, डेफिनेटली अजून प्रॉब्लेम येऊ शकते. मला असं वाटतं की इवन आता जे काही औषध उपचार चालू आहेत आयुर्वेदामध्ये, होमिओपॅथीमध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये,
आता होमिओपॅथीमध्ये सुद्धा बरेच मला प्रश्न विचारतात, माझे पेशंट्स विचारतात, माझे मित्र विचारतात, माझे डॉक्टर्स विचारतात की सर आम्ही कोणतं औषध घेऊ होमिओपॅथीमध्ये. बऱ्याच ठिकाणी आर्सेनिक औषध देत चालल्यात, कॅम्फरा नावाचं औषध देत चाललं, सेपिया नावाचं औषध देत चाललेलं आहे. होमिओपॅथीमध्ये फक्त कॅम्फरा, आर्सेनिक, सेपिया किंवा ब्रायोनिया इतकीच औषधं आहेत. हजारो होमिओपॅथीमध्ये औषध आहेत. मला असं वाटतं की त्यातलं कोणतं औषध लागू होणार त्या रुग्णाला तो एक होमिओपॅथी क्लासिकल डॉक्टर ठरवणार. आणि आरोग्य हे करेक्ट. हे आरोग्य आहे, ही आपली तब्येत आहे, ही देवाने दिलेली प्रॉपर्टी आहे. बरोबर. ही प्रॉपर्टी कुणाच्या हातात द्यायची नाही. ह्या प्रॉपर्टीला योग्य व्यक्तीच्या हातात देणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. बाजारात गेल्यानंतर आपण भाजीपाला पण घेताना माणसं बघून भाजी घेतो. बरोबर. ते भाजीचं बघतो भाजी कशी आहे, बरोबर. म्हणजे बरोबर बाबा मेथीचीच भाजी आहे का, हिरवी दिसते म्हणून ती मेथीची भाजी नसते. तसं होमिओपॅथीमध्ये साबुदाण्याच्या जे गोळ्या आहेत त्या गोळ्या दिसायला दिसतात, बरोबर. पण त्यात औषध कंटेंट तोच आहे की नाही बघणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही गोंधळून जाल. मला असं वाटतं की योग्य डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेणं हे एक चांगल्या व्यक्तीचं काम आहे. उगाच औषध मिळतात म्हणून खाणं हे मला काय पटत नाही. नक्कीच. आरोग्य आहे शेवटी. मला वाटतं की तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही कसे घेणार ते तुम्ही ठरवणार. बरोबर. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. सो होमिओपॅथी ही खूप चांगल्या पद्धतीने इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने वाढवू शकते ही मला खूप जबरदस्त खात्री आहे. बरोबर. आता डॉक्टर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या तुमचं नाव आहे. आशा होमिओपॅथिक क्लिनिक मिरजेतून तुम्ही सुरुवात केली, पण आता कुठं कुठं आपल्या शाखा आहे? माझी शाखा आशा होमिओपॅथीच्या माध्यमातून सगळ्यात इम्पॉर्टंट माझी जी टीम आहे डॉक्टरांची ती खूप बेस्ट आहे. ही टीम सगळे काम करत असते आणि आम्ही एक महिन्यातून सगळे एकत्र एकदा भेटतो. आम्ही त्यांच्याशी सगळ्यांशी संभाषण करतो. नवीन नवीन रिसर्च जे आले ते रिसर्चवर चर्चा करत असतो. ब्रांचेस माझ्या मिरजला मेन ब्रांच आहे, कोल्हापूर आहे, चिपळूण आहे, मुंबईमध्ये ब्रांच आहे, पुण्यामध्ये ब्रांच आहे, सांगोल्यामध्ये ब्रांच आहे. ह्या सगळ्या ब्रांचेस अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता कोरोनाच्या माध्यमातून काही नवीन रिसर्च या माध्यमातून आपलं सुरू आहे का? नाही सर, नवीन रिसर्च करायची गरजच नाही. अच्छा. म्हणजे मी तर माझ्या प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टरांना सांगतो नवीन रिसर्च करायची गरज नाही. आपल्याकडे जो ऑलरेडी रिसर्च आहे अच्छा. तो खूप जबरदस्त रिसर्च आहे. त्याला फक्त वापरला पाहिजे, करेक्ट. योग्य वेळेला योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. करेक्ट. करेक्ट. म्हणजे ऑलरेडी डॉक्टर सॅम्युअल हॅनेमननी इतका मोठा रिसर्च करून ठेवलाय हां. होमिओपॅथीचा, त्याचाच वापर होईना आम्ही कोण रिसर्च करणार. बरोबर. अच्छा. बरोबर आहे. डॉक्टर खूपच छान. आयुष्यमान भारतासाठी आणि होमिओपॅथी सर्वांसाठी हा उपक्रम घेऊन तुम्ही जात आहात आणि नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचत आहात, अगदी तळागाळापर्यंत पोहोचत आहात. तर त्यातून होमिओपॅथीचं महत्त्व नक्कीच त्यांना तुम्ही सांगत आहात. तर नेमकं आता आमच्या सर्व दर्शकांना संदेश शेवटचा, अगदी लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहताय, तर यांना शेवटचा संदेश तुम्ही काय द्याल? संदेश खूप सिंपल आहे सर. मला असं वाटतं की प्रत्येकाने जर एक जबाबदारी घेतली तर प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यायची. म्हणजे मी स्वतःची जर काळजी घेतली चांगल्यारीत्या तर मी माझी फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. 100%. मी जर माझ्या फॅमिलीची प्रॉपर काळजी घेतली तर मी माझी गावाची काळजी घेऊ शकतो. बरोबर. गावाची काळजी घेतली ना आपल्या देशाची काळजी ऑटोमॅटिक घेऊ शकतो आपण. नक्की. पण पहिला काय होतं, बरेच लोक काय करतात, देशाची काळजी घ्यायला जातात. हां. मला असं वाटतं स्वतःपासून स्टार्ट करा. तुमची काळजी म्हणजे देशाची काळजी. करेक्ट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही ठरवा. म्हणजे आपल्याला देवाने दिलेली बुद्धी, त्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटने एक सवय लावून ठेवली आपल्याला की सोशल डिस्टन्सिंग, हँडवॉश, एक मास्क लावणे, या सगळ्या हे डिसिप्लिनची सवय लावलेली आहे. हे डिसिप्लिन थोडे दिवस तुम्हाला पाळायला लागणार आहे, कारण हा व्हायरस अजून किती दिवस राहणार आहे माहीत नाही. हे डिसिप्लिन थोडी पाळत आपण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी, जे क्लासिकल होमिओपॅथी डॉक्टर त्यांच्याकडे जरूर तुम्ही जाऊन तुमची हिस्ट्री टेकिंग द्या आणि तुम्ही रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगल्या पद्धतीची औषधी घेऊ शकता. हे मला प्रेक्षकांना सांगायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची विल पॉवर, आत्मबल, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या पलीकडे जगात काहीच नाही. म्हणजे आत्मबल जर तुमचं स्ट्रॉंग असेल, विल पॉवर जर तुमची स्ट्रॉंग असेल आणि तुमची थॉट प्रोसेस जर चांगली असेल, डेफिनेटली त्या थॉट प्रोसेसच्या आजूबाजूला कोणी येऊ देऊ नका. कोणी इकडून काय सांगेल, कोणी इकडून काय सांगेल, कोणी समोरून काय सांगेल, कोणी पाठीमागून काय सांगेल, हे सगळं सांगणं जे आहे ना, हे सगळं बाजूला ठेवा. तुमचं मन काय सांगते तिकडे फोकस ठेवा आणि त्या फोकसवर तुम्ही काम करा. आणि काम जे करत असता तुमच्या आरोग्यावर रोज चेक करा की मी माझ्या आरोग्यासाठी रोज काय काम करत आहे की नाही. जर तुम्ही आरोग्यासाठी तुमच्या रोज काय तर थोडं थोडं काम करत असाल, डेफिनेटली एक अशी वेळ येईल की तुमचं आरोग्य एकदम छान असेल आणि तीच आपण एक आपल्या देशाला आपण गिफ्ट देऊ शकतो. नक्कीच. खूप छान. मित्र, खरंच आज होमिओपॅथी काय असते, होमिओपॅथीच्या माध्यमातून स्वतःचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आपण कशा पद्धतीनं सुदृढ करू शकतो
महत्वाचं म्हणजे तुम्ही किती पैसे मिळवता याला महत्व नाहीये, तर स्वतःचं आरोग्य तुम्ही कसं जपता याला महत्व आहे. कारण शेवटी जान आहे तो जहान आहे. त्यामुळं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, तर नक्कीच हा सुजलाम सुफलाम आपण देश नक्कीच घडवू शकतो. हेच डॉक्टरांच्या मुलाखतीतून आपल्याला इथं आता समजलेलं आहे. आणि यामधून जागृत राहा, स्वतःचं आरोग्य सांभाळा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. होमिओपॅथीच्या माध्यमातून स्वतःची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवा. नक्कीच आज डॉक्टर आपल्या इथं आले आणि आपल्याला होमिओपॅथीचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. कोरोनाच्या बाबतीमध्ये स्वतःची जागरूकता कशी राहावी हे सुद्धा सांगितलेलं आहे. काळजी घेऊया, स्वतःची काळजी घेऊया, सर्वांची काळजी घेऊया, देशाची. धन्यवाद. नमस्कार. भरारी तेच घेतात जे संकटांवर मात करतात. पाहायला विसरू नका उत्तुंग भरारी SMS+ या चॅनेलवर.